तर सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन व्हिडिओज असतात त्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेल कळते. आजचा व्हिडिओ जो असणार आहे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुती किंवा आपण रेशीम उद्योग जो म्हणतो, तर त्यासाठी खूप जास्त योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो मित्रांनो. तर त्या योजना काय काय आहेत सरकारच्या, त्या तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि त्या तुती चा जो बिझनेस आहे मित्रांनो, तुती लागवड वगैरे आपण केली तर आपल्याला महिन्याला कमीत कमी जर आपण खर्च करतोय 10,000, 10,000 मागे आपल्याला 30,000चा फायदा होतो मित्रांनो. जर तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आहे जास्त आहे, कारण की तुम्हाला शेड वगैरे उभा करावं लागतं. शेड उभा केल्यानंतर त्या आळ्या ज्या असतात त्यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे शेडमध्ये जे स्ट्रक्चर असतं, ते स्ट्रक्चरसाठी तुम्हाला पैसा लागतो. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करताय एका महिन्यासाठी, तुम्हाला 30,000 रुपये त्याच्यामध्ये निघतात. बरोबर? 20,000 करणार, तुम्हाला 60,000 रुपये निघतात. म्हणजे एक अवरेज आपण पकडलं तर अशा प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. तर यामध्ये योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या. काय योजना आहेत त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पाहून घ्या. आणि प्रश्न असतील तर तुम्ही मी तसं खाली व्हॉट्सअपची लिंक वगैरे देतच असतो. त्या व्हॉट्सअपच्या लिंकला जॉईन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो. तर पाहूया, सुरू करूया आपण योजना. तर योजनावरती जातोय आपण. योजनावरती गेल्यानंतर आपल्याला काय काय योजना आहेत त्याचं डायरेक्टली पेज ओपन होणार आहे. आणि त्या पेज ओपन बघा, रेशीम विकासासाठी तुम्हाला थोडंसं मी झूम आउट करून दाखवतो. रेशीम विकासासाठी शासनाच्या योजना, आता यावरती आपण क्लिक करतो. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो बघा योजना आलेल्या आहेत. बरोबर? रेशीम विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम दिलेले आहेत. पहिला आहे विभाग प्रभाग, योजना क्रमांक आहे, योजना काय असणार आहे ती आहे, योजनेचे निश्चित स्वरूप काय असेल, नेमका फायदा काय होईल आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कार्यपद्धती व कागदपत्रे, म्हणजे तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे अनुदान घेऊ शकता. आणि नंतर आहे कोणाशी संपर्क करावा. बरोबर? याचे 5 पेज आहेत मित्रांनो. तर 5 पेजची माहिती तुम्हाला थोडासा वेळ लागेल, व्हिडिओ मोठा जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. तिथे बघा सुरुवातीला आहे संपूर्ण राज्य. यामध्ये योजनेचं नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. बरोबर? या अंतर्गत इथे बघा मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग विकासांतर्गत 1 एकर तुती लागवडीकरता जमीन तयार करणे, नर्सरी रोपे करून तुती लागवड करणे, कीटक संगोपन करणे, कीटक संगोपन साहित्य आणणे, कोष उत्पादन व कीटक संगोपन ग्रह या सर्वकष बाबींना मान्यता देऊन योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे. बरोबर? या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक तुती लागवडीसाठी रुपये 2.24 लक्ष इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. म्हणजे तुम्हाला एकर 1 एकर तुती लागवड जर करताय तुम्ही, तर तुम्हाला 2.24 लाख म्हणजे 2,24,000 रुपये हे अनुदान तुम्हाला 3 वर्षात दिले जाते. बरोबर? यासाठी 1,000 चौरस फूट जे शेड असणार आहे त्यासाठी मित्रांनो 0.99 म्हणजे 1 लाखाला थोडेसे 1,000 कमी असे तुम्हाला अनुदान दिले जाते. त्यामध्ये 3.23 लक्ष इतके रक्कम अनुदान देण्यात येत आहे. म्हणजे काय, टोटल तुम्हाला किती दिलं जातं मित्रांनो? 2,24,000 हे तुती लागवडसाठी असणार. आणि 99,000 हे जे आहे हे कशासाठी असणार आहे मित्रांनो? बांधकामासाठी असणार आहे. म्हणजे टोटल 3,23,000 हे अनुदान आपल्याला भेटतं 3 वर्षामध्ये. ओके. यानंतर नेमका फायदा काय होईल? याचा फायदा असा असणार आहे मित्रांनो, रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित उद्योग आहे. बरोबर? त्यामध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा हा उद्योग आहे. म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना रोजगार पण मिळू शकतो, गावातले जे व्यक्ती असतात त्यांना रोजगार मिळू शकतो आणि शेतकरी स्वतःचे शेतात काम करून रोजगार मिळतोच. तसेच या अनुदानाबरोबर कोष उत्पादनातून आर्थिक उत्पन्न असे दुहेरी उत्पन्न मिळते. म्हणजे शेतीतूनही उत्पन्न मिळणार आहे आणि या जे तुती उद्योग करणार आपण त्यामधूनही आपल्याला काय भेटणार आहे? पैसे भेटणार आहेत. बरोबर? या व्यतिरिक्त आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कार्यपद्धती व कागदपत्रे काय असतील हे तर आपण पाहूया. आता लाभ मिळण्यासाठी हे जे आहे संबंधित जिल्हा रेशीम कार्यालय असेल त्या प्रमुखाशी संपर्क साधून ₹500 नोंदणी फी
भरून नोंदणी करायची असते. त्यानंतर तुती व टसर याच्यावर तुती लागवडीसाठी अर्ज करायचा. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड असेल किंवा नॅशनल बँकेचं पासबुक ह्या गोष्टी लागणार आहेत. आणि झालेल्या कामानुसार व पात्रतेनुसार अनुदान हे थेट लाभार्थींना डीबीटी मार्फत देण्यात येते. बरोबर. आणि संपर्क कोणाशी करायचा आहे? शेतकरी बांधवांनी योजनेच्या लाभाकरता त्यांचे जिल्ह्यातील जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. संपर्क यादी सोबत जोडलेली आहे. त्याच्यासोबत संपर्क यादी त्यांनी जोडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर पाहूया योजना नंबर 2, केंद्र पुरस्कृत केंद्रीय रेशीम मंडळ बँगलोर यांच्याकडील सिल्क समग्र योजना. ओके. यामध्ये जे व्यक्ती असतात जे मनरेगा निकषामध्ये बसत नाहीत या शेतकऱ्यांना तुती रेशीम विकासात सहभाग व्हावे व कोशोत्तर प्रक्रियासाठी सिल्क समग्र योजना लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये काय असणार आहे योजनेमध्ये बघा. ती लागवडसाठी 0.38 लक्ष म्हणजे 38,000 रुपये जे आहे प्रति एकर तुम्हाला दिले जाणार आहेत. कीटक संगोपन साहित्यासाठी 45,000 असणार आहेत मित्रांनो. कीटक संगोपन गृह बांधकाम म्हणजे जे अगोदर 99,000 भेटत होते त्याऐवजी 1,26,000 हे 1,000 स्क्वेअर फूटचं जे आपण संगोपन बांधकाम करणार आहोत त्याला भेटणार आहेत. मल्टी एंड रिलिंग युनिट जर बनवलं तर त्यासाठी 12.56 लाख असणार आहेत मित्रांनो. ऑटोमॅटिक रिलिंग युनिट असेल त्यासाठी 57.62 लाख रुपयाचं अर्थसहाय्य केलं जातं. ऑटोमॅटिक रिलिंग युनिट 400 एंड्स असेल तर 92.04 लक्ष असं तुम्हाला हे प्रोव्हाइड केलं जातं. 7 नंबरचं आहे ट्विस्टिंग मशीन, यासाठी 7.53 लक्ष इतकं अर्थसहाय्य केलं जातं. बरोबर. यामध्ये काय फायदा असणार आहे? शेतकऱ्यांना तुती लागवड, संगोपन साहित्य तसेच संगोपन गृह बांधकामासाठी सहाय्य देणे व त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे. बरोबर. म्हणजे यांचा हे जे आहे मोठं युनिट असणार आहे. या युनिट अंतर्गत शेतकऱ्यांना जे शेतकऱ्याकडून आपण पीक वगैरे घेणार किंवा जे शेतकऱ्याकडून आळ्या वगैरे घेणार त्याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया करायची त्यासाठी हे प्रकल्प असणार आहे मोठा मित्रांनो. बरोबर. यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तुती लागवड, कीटक संगोपन साहित्य खरेदी व कीटक संगोपन बांधकाम केल्यानंतर विहित नमुन्यातील अर्जद्वारे अनुदानाची मागणी करावी. तसेच रिलिंग मशीन उभारणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज करावा. झालेल्या कामानुसार अनुदान थेट डीबीटी द्वारे देण्यात येते. आणि इथे लाभ कोणे तेच सेम आहे. कोणाला भेटायचे? जिल्हा कार्यालयाशी तुम्हाला भेटायचं आहे. बरोबर. यानंतर आहे 3 नंबरचं जिल्हा वार्षिक योजना. यामध्ये बेने पुरवठासाठी 1,500 रुपये प्रति टन व वाहतूक खर्च दिला जातो. अंडी पुरवठा 75% अनुदान आहे. शेतकरी प्रशिक्षणासाठी 1,000 रुपये प्रति लाभार्थी दिलं जातं. शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी 100 रुपये व प्रवास खर्च दिला जातो. रेशीम उद्योग व प्रचार प्रसिद्धी यासाठी 50,000 रुपये वार्षिक प्रति जिल्हा दिला जातो. तुती रोपे खरेदी 0.50 प्रतिनग दिला जातो. शासकीय फार्म व रिलिंग केंद्र देखभाल व दुरुस्ती करतं. त्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी तुम्हाला तिथे दिल्या जातात. आणि संपर्क किंवा जे अनुदान आहे ते तुम्हाला डायरेक्टली डीबीटी मार्फत दिलं जातं. यानंतर आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. यामध्ये राज्यात तुती, रेशीम कोष व धागा खरेदी विक्रीसाठी सोलापूर व जालना येथे शासकीय बाजारपेठेची उभारणी करणे हे आहे. प्रचार प्रसिद्धीसाठी, माहितीसाठी शेतकऱ्यांना तसेच रिटेलर्स उद्योजकांना देण्यासाठी योजना आहे. किंवा सगळ्यात शेवटची एक महत्त्वाची आहे जे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. यामध्ये पण बऱ्यापैकी अनुदान मित्रांनो आहे. बरोबर. जर तुम्ही आता तुती रोपे तयार करताय त्यासाठी 1,12,500 आहे. तुती लागवड विकास कार्यक्रम आहे त्यासाठी 45,000 रुपये किंवा 37,500 आहे. कीटक संगोपन साहित्यासाठी 56,250 नॉर्मल सर्वसाधारणसाठी आणि 67,500 हे जे इतर जातीचे लोक असतील त्यांच्यासाठी आहे. बांधकामासाठी 1,51,000 आहे इतर जातीच्या वर्गासाठी आणि जनरलसाठी सर्वसाधारणसाठी 1,26,000 आहे मित्रांनो. आणि 600 चौरस फूट जर करतोय आपण त्यासाठी 71,397 आणि 85,677 इतकं अनुदान आपल्याला आहे मित्रांनो. बरोबर. तुती लागवडीपासून तुम्ही महिन्याचे कमवू शकता मित्रांनो. छोट्यात छोटे 30,000 रुपये 10,000 रुपये खर्च करून जसं तुम्ही खर्च करणार आपण अवरेज काढलेला आहे 10,000 रुपये खर्च होतोय तुमचा तर तुम्हाला तिथे भेटणार आहे 30,000 रुपये.
20,000 खर्च ते तुम्हाला भेटतील 80,000 किंवा 60-70,000 रुपये खर्चानुसार तुम्हाला ते वाढत जातं. फक्त या गोष्टीची आधी प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. कमीत कमी 10-15 दिवस ट्रेनिंग घ्यायचे. ट्रेनिंग घेतल्यानंतरच हा व्यवसाय जो आहे सुरू करायचा आहे. याबाबत ट्रेनिंगसाठी पुढे जायची गरज नाहीये. तुमच्या शेजारच्या गावामध्ये, शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा स्वतःच्या तालुक्यामध्ये जिथे हे बिझनेस व्यवसाय चालू आहे, त्या शेतकऱ्यांना व्हिजिट करा, शेतकऱ्यांची मदत घ्या. तुम्हाला शेतकऱ्यापेक्षा जास्त मदत याच्यामध्ये कोणी जास्त करू शकणार नाही. शेतकरी सर्वात जास्त मदत करेल, कारण की कोणत्याच शेतकऱ्याला असं वाटत नाही, की आपला एखादा शेतकरी मित्र असेल, तो पुढे नको जायला. सगळ्यांना मदत होते. तर तुम्ही फक्त बिनधास्त काय करायचं, शेतकऱ्यांसोबत कनेक्ट करायचं आहे. तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घेता येईल. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.